बीडमधल्या ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्यासाठी मंत्री छगन भुजबळ दाखल। ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढा सुरूच राहणार। भुजबळांचा इशारा, मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। मंत्री छगन भुजबळांच्या भेटीसाठी धनंजय मुंडेंसह लक्ष्मण हाके दाखल। महाएल्गार मेळाव्याआधी तिघांमध्ये बैठक। कोणत्या विषयावर चर्चा याची उत्सुकता। बीडमधला ओबीसींचा मेळावा म्हणजे मराठा कुणबी वाद पेटवण्याचा प्रयत्न। भुजबळ ओबीसी समाजाचा वापर करतायत, आमच्या नादी लागू नका, जरांगेंचा इशारा। मनसेच्या दीपोत्सवात शिवसेना मनसे युतीची आतषबाजी। उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन। दिवाळी निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा दिसणार एकत्र। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून काळी दिवाळी आंदोलन। पूरग्रस्तांना भरपाई न मिळाल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कार्यकर्ते रस्त्यावर। शिवसेना मनसेच्या मोर्चानंतर पालिका आयुक्तांचा पहिला दणका। वादग्रस्त अधिकारी सचिन बोरसेंची बदली। बोरसेंकडून निवडणूक विभाग काढून बाळू पिचडांकडे पदभार। गोकुळची शेतकऱ्यांना दिवाळीची भेट। दूध खरेदीच्या दरात 1 रुपयाची वाढ। जुन्नरमध्ये लालपरीची दुरावस्था। चक्क दरवाजा नसलेल्या एसटीचा व्हिडिओ व्हायरल। धोकादायक एसटीतून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास। कोल्हापुरातील महिला सुधारगृहातील 6 नृत्यांगणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न। सर्व महिलांना कोल्हापुरातील CPR रुग्णालयात केलं दाखल। आणि नाशिकमधून झेपावलं स्वदेशी तेजस MK-1A लढाऊ विमान। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत ओझरच्या धावपट्टीवरून तेजसची झेप। तर बीडमध्ये आज ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। मराठा समाजासाठीचा 2 सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी आणि यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेही या मेळाव्यात सहभागी झाले। बीडमध्ये होणाऱ्या भुजबळांच्या महाएल्गार सभेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे। यावेळी सभेच्या मार्गावर मोठमोठे फ्लेक्सही लावण्यात आले। बीडमध्ये 1994च्या ओबीसी आरक्षणाच्या GRची होळी करण्यात आली आहे। मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी GRचं दहन केलं आहे। आमचा ओबीसींच्या मेळाव्याला विरोध नाही, मात्र भुजबळांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे। शासन निर्णयाला विरोध केल्यास आम्ही जशास तसं उत्तर देऊ, असा थेट इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिला आहे। जरांगे पाटलांनी भुजबळांवर गंभीर आरोप केलाय। फडणवीसांच्या लक्षात यायला हवं होतं, हा मोठा गेम असू शकतो। फडणवीसांना डॅमेज करण्याचा हा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय। सरकारमध्ये असणारी लोकच मोर्चा काढणार, असा टोलाही त्यांनी लगावलाय। जरांगे पाटलांनी भुजबळांवर हल्लाबोल केलाय। मराठा ओबीसी वाद भुजबळांनी सुरू केलाय आणि त्यांना हे भोगावं लागणार आहे। त्यांनी कुणाच्याही नादी लागावं, मात्र आमच्या नादी लागू नये। त्यांनी जेलमध्ये न जाण्यासाठीच ओबीसींचा फायदा घेतला होता, मात्र ते पुन्हा जेलमध्ये जाणार, असा हल्लाबोलही जरांगेंनी केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांना मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी घेराव घातलाय। 2 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासाठी काढलेला GR हा फसवा आहे। त्यातून किती प्रमाणात प्रमाणपत्र मिळालेत आणि हे सांगा, असा जाब त्या कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांना विचारलाय। मंत्री विखे पाटील यांना भेटण्यासाठी मराठा संघटना आल्यानंच पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि पूर्ण चौकशी केल्यानंतरच कार्यकर्त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात आला।
एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. मी दरे गावात आलो की अनेकांची पोटदुखी सुरू होते आणि त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना सुरू केलाय असा टोला त्यांनी लगावलाय. मुद्दा नसल्यानं विरोधक कोणत्याही गोष्टीचं राजकारण करतायत असा हल्लाबोलही त्यांनी केलाय. सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. दिवाळीनंतर मराठवाड्याचा दौरा करणार असं ठाकरेंनी सांगितलंय. गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे. संजय राऊत म्हणजे फुसकी टिकली आहे असा खोचक टोला त्यांनी लगावला. आमचे सर्वच आता उमेदवारही तयार आहेत, मात्र त्यातील काही वाजणार की नाही याची शंका आहे. म्हणूनच जास्तीत जास्त बारूद भरणार आणि विरोधकांवर बॉम्ब टाकणार असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे. काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी भाजपच्या माजी महापौर डिंपल मेहता यांच्यावर डबल वोटिंग केल्याचा आरोप केलेला आहे आणि या आरोपाला भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी उत्तर दिले. डबल वोटिंग झालं असेल तर पुरावा द्या असं मेहता म्हणाले. मतदार याद्यांमध्ये अनेक मृतांची नावं आहेत तर अनेक नावं डबल आली आहेत असा आरोप खासदार अमर काळे यांनी केला आणि यादीतील घोळ दुरुस्त करा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या असं अमर काळे म्हणाले. दिवाळीला केवळ 2 दिवस उरले असताना अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नसल्यानं शेतकऱ्यांनी दिवाळी करायची की नाही असा संतप्त सवाल माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांनी विचारला आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची 32,000 कोटींची घोषणा हवेतच आहे का असा सवालही आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे. अलिबागच्या कुरुळमध्ये आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या पुरस्कार सोहळ्यात शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि मंत्री आदिती तटकरे एकाच मंचावर आलेले होते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. भंडाऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काळी दिवाळी आंदोलन केलं आणि शेतकरी हिताच्या अनेक योजना बंद केल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे. तातडीनं शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. सांगलीच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मागण्यांसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काळी दिवाळी आंदोलन केलं आहे. सरकारनं दिलेली मदत फसवी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आणि सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन आणि राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे आणि दरम्यान कार्यकर्त्यांनी या संदर्भात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीनं मुख्यमंत्री सहायता निधीलाच 5 लाखांचा धनादेश दिलेला आहे. अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी हा धनादेश देण्यात आला आहे. पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. आळेफाटा परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. पुण्याच्या येरवडा परिसरामध्ये पोलिसांनी आरोपींची धिंड काढली आहे. दहशत पसरवण्यासाठी वाहनांची तोडफोड केल्यानं पोलिसांनी त्यांना धडा शिकवला आहे. बीडमधला ओबीसींचा मेळावा म्हणजेच मराठा कुणबी वाद पेटवण्याचा प्रयत्न आहे. भुजबळ ओबीसी समाजाचा वापर करतायत. आमच्या नादी लागू नका, जरांगेंचा इशारा. मनसेच्या दीपोत्सवामध्ये शिवसेना मनसे युतीची आतषबाजी उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार. मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन. दिवाळीनिमित्त ठाकरे बंधू पुन्हा दिसणार एकत्र. सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच. शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. तर दिवाळीनंतर उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून काळी दिवाळी आंदोलन. पूरग्रस्तांना भरपाई न मिळाल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कार्यकर्ते रस्त्यावर. मी साताऱ्यातील दरे गावात आलो की अनेकांची पोटदुखी सुरू होते, मात्र त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना सुरू केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर सडकून टीका. शिवसेना मनसेच्या महामोर्चानंतर पालिका आयुक्तांचा पहिला दणका. वादग्रस्त अधिकारी सचिन बोरसेंची बदली. बोरसेंकडून निवडणूक विभाग काढून वाळू पिचाळांकडे पदभार. कोल्हापुरात महिला सुधारगृहातील 6 नृत्यांगनांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न. सर्व महिलांना कोल्हापूरमधील CPR रुग्णालयात केलाय दाखल. गोकुळची शेतकऱ्यांना दिवाळीची भेट. दूध खरेदीच्या दरात 1 रुपयांची वाढ. नवी मुंबईतील रबाळे MIDCमध्ये भीषण आग. गेल्या 12 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जुन्नरमध्ये लालपरीची दुरवस्था. चक्क दरवाजा नसलेल्या एसटीचा व्हिडिओ व्हायरल. धोकादायक एसटीतून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास. नाशिकमधून झेपावलंय स्वदेशी तेजस MK-1A लढाऊ विमान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये ओझरच्या धावपट्टीवरून तेजसची झेप.
सकाळी एक बोलल, दुपारी एक बोलल, परत कधी भुजबळांवर टीका करल, कधी फडणवीसांवर टीका करल, कधी कुणावर टीका करल. हे काय त्याचं सांगता येत नाही. आमचे खमके नेते आहेत, ओबीसीच्या बाजूने ठाम भूमिका घेणारे नेते आहेत. आणि बीड म्हणजे काय तुमच्या बापाची जहागिरी आहे का? त्यामुळं असल्या फालतू गप्पा मारा चावडीच्या कट्ट्यावरती मारायला सांगा. तर लक्ष्मण हाके सध्या पोहोचलेले आहेत आणि त्यांनी हा मोर्चा हे आंदोलन असंच सुरू राहील, बीड ही कोणाची जहागिरी नाही असं म्हटलेलं आहे. छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी हाके पोहोचलेले आहेत आणि त्याच दरम्यानची ही दृश्य आहेत. तत्पूर्वी भुजबळ यांना भेटायला जाण्यापूर्वी त्यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यानंतर छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी लक्ष्मण हाके दाखल झालेले आहेत. आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्याला लक्ष्मण हाके पोहोचलेत. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी सध्या भुजबळांची तोफ आता धडाडणार आहे आणि तत्पूर्वी ही बैठक, एका बाजूला मेळावा तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ ज्या ठिकाणी आहेत तिथे त्यांची भेट घेण्यासाठी नेते पोहोचतात. लक्ष्मण हाके हे देखील त्यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले. तत्पूर्वी त्यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेली ही प्रतिक्रिया आपण ऐकली. छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे काय बोलणार याकडे सध्या सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे, ओबीसी बांधवांचं लक्ष लागलेलं आहे. कारण आज ओबीसींचा महाएल्गार बीडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये या महाएल्गार आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी छगन भुजबळ आता मैदानात उतरलेले आहेत. हा GR मराठा समाजाला दिलेला आरक्षण आणि ओबीसीमधून दिलेलं आरक्षण किंवा काय असेल ते रद्द करावं, GR रद्द करावा अशी मागणी आहे आणि म्हणूनच या महाएल्गार मोर्चाचं आयोजन आज केलेलं आहे. सुरेश जाधव माझे सहकारी आपल्याला अधिक माहिती देतील. सुरेश, लक्ष्मण हाके आता पोहोचलेले आहेत भुजबळांची भेट घेण्यासाठी. लक्ष्मण हाके हे मेळाव्याच्या अगोदरच भुजबळ यांची भेट घेण्यासाठी बीड शहरातील सनराईज हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत आणि मेळाव्याच्या अगोदर त्या दोन नेत्यामध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं आहे. या अगोदर बीडमध्ये जो मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचा बॅनरवरती फोटो नव्हता आणि ते उपस्थित देखील राहणार नव्हते. मात्र तो मेळावा रद्द झाला आणि त्यानंतर हा जो मेळावा होतोय या मेळाव्यामध्ये लक्ष्मण हाके यांचा फोटो देखील आहे आणि आता भुजबळांना ते भेटतायत. त्यामुळे नेमक्या या दोन नेत्यामध्ये काय चर्चा होते हे देखील पाहणं महत्वाचं आहे. विशेष धनंजय मुंडे देखील या मेळाव्याला उपस्थित राहत आहेत. त्यामुळे या नेत्यांमध्ये जी महत्वाची चर्चा होणार आहे ती व्यासपीठावर देखील आपल्याला ऐकायलाच मिळेल. मात्र पहिल्यांदाच लक्ष्मण हाके हे भुजबळांच्या भेटीला जात आहेत आणि त्यानंतर या ओबीसी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या भेटीची चर्चा मोठ्या प्रमाणात होते. नेमकं या भेटीमध्ये काय दोघांमध्ये काय चर्चा होते हे देखील पाहणं महत्वाचं आहे. या अगोदर जर बघितलं तर बीडमध्ये लक्ष्मण हाके यांनी अनेक ओबीसीचे मोर्चे देखील केलेले आहेत, अनेक मेळावे देखील घेतलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवरती आजचा जो मेळावा होतो त्यामध्ये लक्ष्मण हाके यांची प्रमुख उपस्थिती आहे आणि नक्कीच. त्या अगोदर या दोन नेत्यांची भेट होते. त्यामुळे नेमकी या दोन नेत्यामध्ये काय चर्चा होते याची उत्सुकता सगळ्यांना आहे आणि बरोबर आहे. राजकीय वर्तुळात याची चर्चा देखील होते. धन्यवाद सुरेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.